मित्रांनो, आजकाल लोक म्हणतात मी खूप चांगला आहे, पण लोक माझी किंमत करत नाही. काही जण म्हणतात मी सगळ्यांसाठी जगलो, पण शेवटी मला एकटं सोडलं. आणि काही लोक रोज हसतात, पण आतून तुटत असतात. कारण काय माहितीये? आपल्याला शाळेत गणित शिकवलं, इतिहास शिकवला, विज्ञान शिकवलं, पण लोकांशी कसं वागायचं, मन कसं मजबूत ठेवायचं, दुखावलं गेल्यावर पुन्हा उभं कसं राहायचं, हे कुणीच शिकवलं नाही. आणि म्हणूनच आज छोट्या छोट्या गोष्टींनी लोक तुटत आहेत, अपेक्षांनी जळत आहेत आणि स्वतःला संपवत आहेत. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या विचारामध्ये अशी ताकद येईल की आयुष्य कितीही कठीण असलं तरी तुम्ही शांत राहाल, मजबूत राहाल आणि जिंकत राहाल. कारण आज मी सांगणार आहे आयुष्य बदलून टाकणाऱ्या 10 कठोर पण खऱ्या गोष्टी. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी खूप सुंदर सांगितलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण ज्याला स्वतःचं मन सांभाळता आलं त्याला जगात कोणी हरवू शकत नाही. चला तर मग आजच्या त्या 10 गोष्टी समजून घेऊया ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. पहिली गोष्ट, सगळ्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करा. मित्रांनो, आपण दुःखी का होतो माहित आहे? कारण आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो. मी त्याच्यासाठी इतकं केलं, ती माझ्यासाठी उभी राहील, माझी मुलं मला समजून घेतील. पण वास्तव काय आहे? प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी धावत आहे. आज लोकांना तुमचं प्रेम नको असतं, त्यांना तुमचा उपयोग हवा असतो. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून जितक्या कमी अपेक्षा तितकं कमी दुःख. दुसरी गोष्ट, आयुष्य नेहमी न्याय देत नाही हे स्वीकारा. काही लोक प्रामाणिक असूनही हारतात, काही लोक चुकीचे असूनही जिंकतात. हे पाहून अनेक लोक देवावर रागवतात. पण मित्रांनो, आयुष्य म्हणजे चित्रपट नाही. इथे प्रत्येक चांगल्या माणसाला सुख मिळेलच असं नाही आणि प्रत्येक वाईट माणूस लगेच शिक्षा भोगेलच असं नाही. म्हणून तक्रार करू नका, मजबूत बना. तिसरी गोष्ट, प्रेम आणि लक्ष मागत फिरू नका. ज्याला तुमची किंमत आहे तो तुम्हाला शोधत येईल, पण ज्याला तुमच्यात रस नाही त्याच्या मागे धावून स्वतःची किंमत कमी करू नका. आज अनेक लोक एका फोनसाठी, एका मेसेजसाठी, एका कौतुकासाठी तडफडत आहेत. अहो, जे प्रेम मागावं लागतं ते प्रेम नसतंच. चौथी गोष्ट, भावना नियंत्रणात ठेवा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करतात. 1 मिनिटाचा राग 10 वर्षाचं नातं तोडतो. म्हणून भावना असू द्या, पण त्यांचे गुलाम बनू नका. खरा मजबूत माणूस तो नाही जो इतरांना हरवतो. खरा मजबूत माणूस तो जो स्वतःच्या मनाला सांभाळतो. पाचवी गोष्ट, गोंधळातही शांत राहायला शिका. वादळ आलं की हलकी झाडं पडतात, पण मोठी झाडं शांत उभी राहतात. तसंच आयुष्यात आहे. समस्या आल्या की घाबरू नका, कारण घाबरल्याने समस्या कमी होत नाही, पण शांत राहिला तर उपाय दिसू लागतात. सहावी गोष्ट, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. कोणी काही बोललं आणि आपण रात्रभर झोपलो नाही, असं आयुष्यभर काढणार का? लोकांचं काम आहे बोलणं. आज तुमच्यावर टीका करणारे लोक उद्या दुसऱ्यावर करतील. म्हणून प्रत्येक शब्द मनात साठवू नका. कचरा बाहेर फेकतात, घरात ठेवत नाही. सातवी गोष्ट, विषारी लोकांपासून दूर चल. काही लोक नेहमी नकारात्मक असतात. तुम्ही काहीही करा ते कमीच दाखवतील, तुमचा आत्मविश्वास तोडतील, तुमचं मन खराब करतील. अशा लोकांपासून दूर जाणं म्हणजे स्वार्थ नाही, ती स्वतःची काळजी आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं 1000 पट चांगलं. आठवी गोष्ट, समस्यावर नाही उपायावर लक्ष द्या. अनेक लोक फक्त रडत बसतात, माझं आयुष्य खराब आहे, माझ्याकडे पैसा नाही, लोक साथ देत नाहीत. पण प्रश्न असा आहे, उपाय काय शोधला? अहो, समस्यावर रडून आयुष्य बदलत नाही, उपाय शोधणारे लोकच पुढे जातात. नववी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग काय ठेवेल?
लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, तुमच्यावर शंका घेतील, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला अखेर जग मान्य करतं. आणि 10वी गोष्ट, माफ करा पण धडा विसरू नका. क्षमाशील व्हा पण भोळे बनू नका. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना माफ करा, कारण राग धरला तर जळता तुम्हीच, पण पुन्हा त्याच जाळ्यात अडकू नका. अनुभव म्हणजे आयुष्याची फी असते. मित्रांनो, आयुष्य खूप विचित्र आहे. कधी टाळ्या मिळतात, कधी टोमणे, कधी साथ मिळते, कधी एकटेपणा. पण जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला जगात कोणी हरवू शकत नाही. आजपासून एक निर्णय घ्या. अपेक्षा कमी करायच्या, स्वतःला मजबूत बनवायचं आणि कोणत्याही परिस्थितीत तुटायचं नाही. कारण आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, विचार बदलण्याची गरज असते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, मी आता मजबूत बनणार. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जी सध्या आयुष्यात तुटलेली आहे, निराश आहे किंवा लोकांच्या अपेक्षामध्ये हरवली आहे. कारण कधी कधी एका व्हिडिओमुळेही माणूस पुढे उभा राहू शकतो. आणि हो, अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आपल्या कोच शिवाजी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.